राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्यात। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी घटक पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही हजर होते। घटक पक्षांच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत उपस्थित होते। रिपाईचे नेते आणि खासदार रामदास आठवलेंनीही बैठकीला उपस्थिती लावली। रिपाईला केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद मिळावं अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली। तसंच राज्यात कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केली आहे। तसंच घरात सत्ता ठेवण्याचा विचारांचे आपण नाहीत, त्यामुळे कुटुंबात मंत्रिपद ठेवण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी इतर पक्षाच्या नेत्यांनी निवडणूकपूर्व आश्वासनं पाळावीत अशीही मागणी केली आहे। रावसाहेब दानवे पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षालाही केंद्रामध्ये मंत्रिपद आणि राज्यामध्ये मंत्रिपद मिळालं पाहिजे, ही आरपीआयची अनेक दिवसांपासून मागणी आहे। त्या संबंधामध्ये काय करायचं त्याचा विचार आम्ही नक्की करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, त्यांच्या श्रेष्ठींशी बोलणार आहे। त्यामुळं चार मित्र पक्षांना काय मंत्रिपद द्यायची आणि काय करायचं त्या संबंधाचा निर्णय ते लवकर घेणार आहे। मंत्रिमंडळाची वाढ ही विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर होणार आहे आणि त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यासाठी जे युतीनं आम्ही आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्तता करण्यासाठी आम्ही आज संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या कोर ग्रुपची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या वाढीच्या संदर्भात आम्ही चर्चा करू। सगळ्या घटक पक्षांनी त्यांना एवढं सांगितलं की निवडणुकीच्या पूर्वी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करा आणि ती आश्वासनं पूर्ण करायला जेवढा विलंब लागेल तेवढा भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे, त्या पक्षाबद्दल जनमानसामध्ये प्रतिमा बरोबर राहत नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर जेवढं तुम्ही आश्वासन पाळणं हे चांगलं आहे, ते पक्षाच्या प्रतिमेच्या दृष्टीनं चांगलं आहे, हाच सल्ला आम्ही त्यांना दिला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।